रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी। आज आपण मुक्काम करतोय कौशल्य हॉस्पिटल लागूनच एक मलबेरी नावाची बिल्डिंग आहे आणि या मलबेरी बिल्डिंग मध्ये आपण एक 2.5 BHK फ्लॅट ज्याचा कार्पेट जर आपण विचार केला तर 826 कार्पेट असणार आणि एक कव्हर्ड पार्किंग असणार एक घर आहे। ते घर कसं आहे काय आहे मी तो तुम्हाला छोटासा प्रयत्न करतोय दाखवायचा। शहर आहे, शहरातलं घर आहे, त्याच्यामुळे रेट्स पण त्या पद्धतीने असतात कारण ठाणे शहरामधले आणि साईडला गेल्यानंतरचे रेट्स सगळीकडे असे वेगवेगळे फरक आहेत। त्याच्यामुळे जर घर बघितलं तर घर बाकी सुंदर आहे। जर इथे आपण विचार केला ग्राउंड प्लस 5च माळ्याची बिल्डिंग असणार आहे। एका फ्लोअरवरती जर विचार केला तर 2च फ्लॅट असणार आहेत, खूप फ्लॅटची संख्या नाही आहे। सात बिल्डिंगचा जर आपण विचार केला तर साधारणतः 20 वर्ष जुनी बिल्डिंग असणार आहे। त्याच्यामुळे जर हा कार्पेटचा विचार आपण केला तर जुना कार्पेट आहे। जुना कार्पेट असल्यामुळे तुम्हाला घर प्रशस्त आणि चांगलं नक्कीच मिळतं। आणि जर आपण ह्याच्यात जर समजा जाणं आणि येणं काय सिस्टम मधलं आहे तर बाहेर जाताना हे पश्चिम दिशेला जाणार आहे आणि आतमध्ये येताना हे पूर्वेला असणार आहे। पूर्व पश्चिम असणारे हे घर आहे, एंट्री एक्झिट। आणि याचा जो मेंटेनन्स आहे हा साधारणतः 7 ते 8 हजार रुपये ह्या फ्लॅटचा मेंटेनन्स असणार आहे। तर हा फ्लॅट नक्की कसा आहे, हा फ्लॅट कसा वापरलेला आहे, पण आता ह्या लोकांना हे जे इथं राहणाऱ्या लोकांना तो सेल करायचा आहे। म्हणून जर तुम्ही हॉलमध्ये आला तर तुम्हाला हे जे भिंत आहे ह्या भिंतीपासून जर तुम्ही बघितलं तसा तुमचा ह्या फ्लॅटचा हॉल आहे। बघा किती मोठा आणि असा प्रशस्त याचा तुम्ही हॉल बघू शकता, किती मोठा आणि प्रशस्त हा हॉल आहे। आणि हॉलच्याच ह्या साईडला इथे सिटिंगसाठी त्यांनी व्यवस्थित कडापा टाकून हे बनवलेलं आहे। आणि समोर जर तुम्ही बघितलं तर समोर हे तुमचं कौशल्य हॉस्पिटल असणार आहे। हे तुम्हाला दिसते समोर कौशल्य हॉस्पिटल। त्याचं लोकेशन आहे ह्या पद्धतीचं की कौशल्य हॉस्पिटल ठाण्यामधलं फेमस आहे आणि त्याच्यामुळे त्या कौशल्य हॉस्पिटलच्या जस्ट मागच्या साईडला जर आपण आलो तर हा फ्लॅट तिथेच आहे। त्याच्यामुळे लोकेशन हे 100% ह्या पद्धतीचं आहे। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण ह्या साईडला येणार आहोत तर इथे हाफ बेडरूम जे आहे ते हाफ बेडरूम ह्या पद्धतीचं आहे। हे बघा, हे हाफ बेडरूम आपल्या ह्या साईडला खिडकी। इथे आता ऑफिस म्हणून पण वापरू शकतो जर एखाद्याला, किंवा ऑफिस म्हणा किंवा मग एखाद्याला स्टडी रूम करायचा म्हटलं तरी तुम्हाला तिथल्या तिथं करता नक्की येऊ शकतो। ह्याच्या जर अपोजिटला आपण आलो तर इथे त्यांनी हात धुण्यासाठी एक वॉश बेसन ठेवलेलं आहे। हे ह्या पद्धतीचं इथं सेट आहे। आणि त्याच्यानंतर पुढे आलो आपण की हे असं एवढं मोठं बाथरूम आहे। बघा इतकं लांब आणि इतकं मोठं हे असं याचं ते बाथरूम आहे। आणि बाथरूमच्या जस्ट आपण ह्या साईडला आलो तर परत इथे भली मोठी तुमची ड्राय बाल्कनी आहे जी प्रशस्त आणि खूप मोठी आहे, ह्या साईडलाच आहे। मग ह्या ड्राय बाल्कनीमधनं वॉशरूममधनं बाहेर आल्यानंतर हे एक आपलं असणारं बेडरूम आहे। बेडरूमची साईज जरी तुम्ही बघितलं तर बघा ह्या साईडला जर आलं तर असा वॉलड्रॉप लावलेला आहे, म्हणजे कपाट लावलेला आहे। कपाटाच्या ह्या साईडला त्यांनी मुद्दाम सेंट्रल टेबल ठेवला आणि ह्या अशा पद्धतीचं हे बेडरूम आहे। आणि इथं परत सिटिंगसाठी एवढी मोठी जागा आहे। आणि इकडनं जरी आपण बघितलं तर भविष्यात येणारं तुळजाभवानी मातेचं मंदिर तुम्हाला इथे असणार आहे। आणि हे समोर जे आहे ते कौशल्य हॉस्पिटल असणार आहे। फ्लॅटमध्ये आता मी टॉप फ्लोअरवरती पावसानंतर आपण आलेलो आहे। इथे पेंटिंगचं वगैरे काय काम केलेलं नाही आहे, पण आत्ताच सध्या फ्लॅट ह्या इकडे पण लिकेज नाही आहे। आता आपण सगळं लिकेज पण बघत चालू, इकडे पण लिकेज नाही, इकडे पण कुठेही लिकेज तुम्हाला दिसणार नक्कीच नाही आहे। अशा पद्धतीने ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर इथं बघा ह्या समस्तपैकी TV युनिट ऑलरेडी बनवलेलं आहे। ते ठेवायचं तर ठेवू शकता, घेऊन जायचं तर घेऊन पण जाऊ शकता। आणि मग आता आपण ह्याच्या अपोजिट डायरेक्शनला जे मास्टर बेडरूम आहे तिकडे चाललो आहे। तर हे बघा इथे आल्यानंतर तुम्हाला इथे हे इकडे पण एक दरवाजा आहे, इकडे एंट्री करा। त्याच्यानंतर मग हे ह्या साईडला जर बघितलं तर बेडरूम आहे। आणि हे बेडरूमची साईज पण तुम्ही बघितली तर तुम्हाला खूप मोठी जाणवेल, कारण ह्या साईडला आल्यानंतर इथे बघा एक कपाट ठेवले। ह्या कपाटाच्या बाजूला परत इकडे असा मोठाच्या मोठा हा बेडरूम आहे, म्हणजे 826 कार्पेट आपण जे म्हणतो त्या पद्धतीचा आहे। आणि इकडे जर हे बाथरूम बघितलं तर बाथरूम तुम्हाला इतकं मोठं आहे की तुम्ही याच्यात बाथटब वगैरे जर सगळं लावायचं म्हटलं तरी ह्या बाथरूममध्ये तुम्हाला सगळं लावता येईल, एवढं मोठं तर इथे हे बाथरूम आहे। आणि वरती पाण्याची टंकी वगैरे हे सगळं सेट करून ठेवलेलं आहे ऑलरेडी। ह्या बेडरूममध्ये पण तुम्हाला कुठेच लिकेज 100% नाही आहे। आणि बेडरूमची साईज बघा किती मोठी आहे। ह्या साईडला परत कपाट लावलेलं आहे। हे सगळे बेड वगैरे हे सगळं जुनं आहे, मात्र हे खूप जुनं आहे। त्याच्यामुळे तुम्हाला पण बेडरूमची साईज जर तुम्ही बघितली तर तुम्हाला नक्की जाणवेल की ही बेडरूमची साईज खूप मोठी आणि खूप प्रशस्त आहे। मग ह्या साईडला आपण आलो ना, तर ह्या साईडनं जर तुम्ही आलात तर तुम्हाला इथे हा असा सध्या तरी दिसणारा हा मोकळा व्ह्यू आहे। दुसऱ्याच्या बिल्डिंग वगैरे दिसतात। तर अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। आता हे फ्लॅट
ह्यांना रिसेल, आपला हा रिसेल आहे, ह्यांना विकायचा हा फ्लॅट. ह्या मालकांनी आपल्याला म्हटलं की बाबा हा फ्लॅट पण आपला काढायचा आहे. आणि त्याच्यानंतर मग हे किचन आहे. किचनची साईज जर तुम्ही बघितली तर हे फर्निचर जुनं झालं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं हे वाटत असेल, पण अदरवाईज फ्लॅट खूप प्रशस्त आहे. मग हे जर मॉड्युलर किचन यांनी जुन्या काळातलं बनवलेलं आहे. एल शेपचं हे असणारं तुमचं किचन असणार आहे. आणि जागा मात्र याच्यात पण खूप किचनमध्ये मोठी आहे. आणि परत ह्या साईडला त्यांना स्टँडिंग बाल्कनी त्यांनी ऑलरेडी इकडे बनवलेली आहे. तर ह्या पद्धतीची अशी स्टँडिंग बाल्कनी पण खूप मोठी इकडनं तुम्हाला इथे दिसते. ठाणा म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणा किंवा बाकी सगळ्या गोष्टी म्हणा, इथनं खूप जवळ आहे. तुमचा हा जो आपला मुंबईला जाणारा रोड आहे, नाशिक मुंबई रोड, तो पण इकडून जवळ लागतो. तर कौशल्य हॉस्पिटल हे नावाजलेलं हॉस्पिटल आहे ठाण्यामधलं. अशाच पद्धतीचा हा 800 आणि 26 फुटाचा कार्पेटचा फ्लॅट आहे. हा फ्लॅट जो मालक आहे त्या मालकांनी सांगितलं होतं की बाबा हा फ्लॅट आपल्याला 2 करोडला काढायचा आहे. तर 2 करोडमध्ये मी सांगितलं त्याप्रमाणे खाली एक पार्किंग असणार आहे. तर 2 करोडमध्ये नक्की पैसे कमी करणार आहेत. जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर मला 1 दिवस अगोदर सांगितलं तरी चालेल किंवा 2 तास अगोदर सांगितलं तर मी ह्याची चावीचा प्रबंध करून तुम्हाला हा फ्लॅट मी नक्की दाखवू शकतो. माझे फ्लॅट आपल्याला खरंच कसे वाटतात मला सांगा. माझं काम आवडतं आहे की नाही तेही मला नक्की सांगा. सबस्क्रायबर्स नक्की करा. जास्तीत जास्त घरं बघा, त्याच्यातच मला आनंद मिळेल. कारण मी करतोय, मी धावपळ करणार आणि त्याला कोणीच बघणार नसेल किंवा त्याला कोणी सबस्क्रायबर्स करणार नसतील तर माझं काम व्यर्थ आहे असं मला नक्की समजेल. आणि मग त्याच क्षणाला मला वाटते मी थांबलेलं सगळ्यात चांगलं राहील. म्हणून मला तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जर मी मला जास्त फास्ट काम करायचं असेल तर तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.